शिवाजी महाराज की। रामोशन सारखा आवाज पाहिजे, रामोशी बेडर सारखा आवाज पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की। आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांचा। आज या आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गोर गरिबांचे नेते, बहुजनांचे नेते, ओबीसींचे नेते, भटक्या विमुक्तांचे नेते, 18 पगाड जातीचा देवाभाऊ आपल्याला अपेक्षित होता आणि आज ते स्टेजवर आलेले आहेत। आपण आवडीने देवाभाऊ म्हणतो, खऱ्या अर्थानं एक आपुलकी असते, एक नातं असतं आपुलकीचं, आणि ती नातं महाराष्ट्रातल्या 18 पगाड बहुजन समाजाने ज्यांना पदवी दिली देवाभाऊची, ती देवाभाऊ आज आपल्या या ठिकाणी आलेले आहेत। त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज बाबासाहेब या ठिकाणी आलेले आहेत, गोपीचंद पडळकर साहेब आहेत। ज्या व्यक्तींनी भाऊ खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगावं असं वाटतं, ज्या व्यक्तीने माझं काही नसताना प्रत्येक जयंतीमध्ये मला सहकार्य केलं, प्रत्येक जयंतीमध्ये मला जी काय माझ्यावरती जबाबदारी यायची संघटनेची आणि ती संघटनेची जबाबदारी पार काढण्याचा प्रयत्न केला, त्या पाठीमागे एकमेव व्यक्ती अशी होती, ते म्हणजे प्रकाश शेठ धाडीवाल। गेल्या 14 वर्षापासून आपल्याला लाखो समाजाचं या ठिकाणी अन्नदान करत आहेत। त्यांचं स्वागत टाळ्या वाजून केले पाहिजे। भाऊ या ठिकाणी स्टेजवरती आहेत। सर्व माझे मित्र, आमदार साहेब, सर्व आदरणीय व्यासपीठ, खऱ्या अर्थानं रामोशी बेडर समाजाच्या स्वातंत्र्य काळानंतर अनेक मागण्या प्रलंबित होत्या, त्या मागण्या सर्व मांडल्या आणि त्या पूर्णही झालेल्या आहेत। पण खऱ्या अर्थानं आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा इतर मुद्दे असतील, त्यावेळेस आपल्याला कर्नाटकची आठवण येते, आणि कर्नाटकामध्ये बेडर एसटी मध्ये आहेत, बेरड एसटी हिजेंटी मध्ये आहेत, आणि महाराष्ट्रात रामोशी हिजेंटी मध्ये आहे। त्या करता आपण आज आपले महंत आपण या ठिकाणी गुरुदेव आपले बोलवलेले आहेत बेडर समाजाचे, त्यांचंही टाळ्या वाजवून आपण सर्व समाज बांधवांनी आपलं स्वागत करायचं। आपल्या मागण्या पण होत्या, आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांची सरकारी जयंती झाली पाहिजे। 75 वर्ष स्वातंत्र्याला झालं, ज्या राजाने देशाकरता, महाराष्ट्राकरता, 18 पगाड जाती करता जो फासावरती गेला, त्या राजाची जयंती होत नव्हती, ते दरोडेखोरांच्या यादीमध्ये होता। त्यांना महापुरुषांच्या यादीत आणलं आणि त्यांची सरकारी जयंती साजरी झाली। महाराष्ट्रभर आपण सरकारी जयंती साजरी करतो, ती फक्त देवाभाऊमुळे झाली। आपल्या राजाचं पोस्टाचं तिकीट असत, आपल्या राजाच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ, जे कधीही रामोशी बेडर समाजाने स्वप्नामध्ये पाहिलं नव्हतं, असं आर्थिक विकास महामंडळ बनलं। डाव्या साईडला भाऊ या ठिकाणी सावे साहेबांना, या ठिकाणी सावे साहेब आले नाही, पण त्यांचंही मनापासून या ठिकाणी टाळ्या वाजून आपण स्वागत केलं पाहिजे। महामंडळामध्ये अनेक आपले जे समाज बांधव, गोर गरीब, माझ्या माता भगिनी, जे रोज उठून दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करतात, त्या ठिकाणी त्यांचं अजून अनेक काय त्या ठिकाणी त्यांचं ते चुकीचे काही गोष्टी त्या ठिकाणी घडतात। गोरगरीब जनता आहे, त्यांच्याकरता देवाभाऊंचा आपण विषय मांडला, तो विषय गोपीचंद पडळकर साहेबांनी आपल्या बहुजनांच्या नेत्याने मांडला, त्यांच्याकरता सुद्धा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे त्या ठिकाणी जोरदार, आणि ते मान्यही झाला। महामंडळ आपलं मान्य झालं, महामंडळ आपलं चालू झालं, आर्थिक विकास महामंडळ झालं। अनेक 8 मागण्या आपल्या होत्या। मित्रांनो, आपले अनेक महापुरुष आहेत, खऱ्या अर्थानं जे बेडर केनप्पा आहेत ते आपलं दैवत आहे, सिंदूर लक्ष्मण आपलं दैवत आहे, भैरजी नाईक असन, उमाजी नाईक असन, यांचं जेवढं खतरनाक सगळं याच्यामध्ये साम्राज्य होतं, आणि त्यांचं आजपर्यंत पुढे टपरीलाही नाव नव्हतं भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये। 5 ITI कॉलेजला आपल्या राजांची नावं लागली,
खऱ्या अर्थानं तो इसे गोपीचंद शेट्टी मांडला आणि भाऊने ते पूर्ण केला. मित्रांनो, याच्यामध्ये खास करून मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे की अनेक आपल्या मागण्या आहेत, त्या सगळ्या मोजायच्या म्हणत आपल्या सर्वांना माहित आहे. कारण देवा भाऊ आपण कोण मानतो? आपला देव मानतो. म्हणून त्या ठिकाणी अनेक आपल्या मागण्या मान्य झाल्या. आपल्याला आज या ठिकाणी बाकीचे जो आपल्याला गिफ्ट मिळणार आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाऊ एक आनंदाची लाट आहे. आपल्याला काय मिळते नानाने तर बाईट टाकलेली आहे की आपल्याला एक गिफ्ट मिळणार आहे. एक आनंदीची बातमी या ठिकाणी भाऊ देणार आहेत. आणि जे स्वराज्यानंतर ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये जे छत्रपतींच्या याच्यानंतर बहिर्जी नायकांनंतर सर्व साम्राज्य ही झाल्यानंतर आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचं त्या ठिकाणी अनेक एक मागणी मोठी आपण महाराष्ट्रामध्ये आपण करत होतो. ती मागणी आपली मान्य झालेली आहे. ती मागणी अशी आहे, आपण 3 मिनिटाची एक भाऊ या ठिकाणी रेकॉर्डिंग आहे, ती रेकॉर्डिंग आपण चालू करावी मी विनंती करतो. आणि यानंतर आनंदाची बातमी जी आहे आपल्याला त्याच्यातून समजणार आहे. सीएम साहेब, तुमच्याकडे जे स्वप्न रामोशी बेडर समाजानं पाहिलं ते तुमच्याकडून पाहिलं, त्याची एक छोटीशी चित्रफीत आपण या ठिकाणी तयार केली. ते स्वप्न नेमकं काय, त्या स्वप्नाची पूर्ती नेमकी काय, सोनूभाऊ माझी विनंती आहे ते आपण प्ले करावं. रामोशी समाजाचा इतिहास. रामोशी समाजाच्या इतिहासात थोडेसे डोकावले तर हा रामोशी बेडर समाजाला राजेंचा इतिहास आहे. महान शिवभक्त बेडर कारप्पा नाईक, रामोशी बेडर राजा म्हणून इमानी पुलिकेशी नाईक, राजा कुमार रामा नाईक, हक्का बुक्का नाईक, राजा कृष्ण देवराय नाईक, राजा मदकरी नाईक, राणी यल्लम्मा नाईक हे राजे होऊन गेले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ओळख असलेले बहिर्जी नाईक, इंग्रजांविरुद्ध पहिले बंड पुकारणारे आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक असे महान राजे या रामोशी बेडर समाजात होऊन गेले. समाजात भयान अशांतता होते. प्रत्येक घटकापासून रामोशी समाज उपेक्षित होता. आपल्या रामोशी समाजाला कुटुंब मानून आपण समाजाचे काहीतरी देणं लागतोय म्हणून रामोशी समाजातील एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती समोर आली. तिचे नाव श्री दौलतनाना उमाजी शितोळे. त्यांनी बंड पुकारला. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती शासकीय व्हावी, समाजाला मूलभूत गरजा हक्क मिळावे म्हणून आंदोलन रूपी लढा चालू केला. सातारा, पुणे आणि आझाद मैदान मुंबई येथे दौलतनाना यांच्या नेतृत्वाखाली लाखो रामोशी बेडर समाज रस्त्यावर उतरला आणि लढा चालू झाला. हे सर्व आंदोलन पाहून, प्रतिसाद पाहून, समाजाच्या अडचणी ओळखून रामोशी समाजासाठी 2014 एक सूर्य उदयास आला. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री त्यांनी शरदसाहेब करता रामोशी बेडर समाजाची प्रमुख मागणी मान्य केली. ती म्हणजे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती साजरी करण्याचा जिया काढला. देवाभाऊंनी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी आर्थिक महामंडळ स्थापन करून समाजातील महिलांना व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून दिला. व्यवसाय युवकांना व्यवसायाला चालना देण्यासाठी उमाजी नाईक आर्थिक महामंडळाकडून निधी उपलब्ध करून दिला. असे आपले लाडके देवा, त्यांनी आपल्या समाजासाठी आनंदाची गोड बातमी आणली आहे. ती म्हणजे भारतात पहिल्यांदा आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे राष्ट्रीय थोडक्यात पाहूया कसे असे हे राष्ट्रीय स्मारक. आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक स्मारक पुरंदर येथे उभारले जाणार असून हे भव्य स्मारक 40,000 चौरस फुटामध्ये असेल. स्मारक परिसरात भव्य प्रवेशद्वार प्लाझा, मुख्य स्मारक प्लाझा, उमाजी नाईक व इतर वीर पुरुषांचे तळागाळ, स्मारक कार्यालय, अभ्यासिका, कॅन्टीन, प्रसाधनगृहे आणि बहुउपयोगी हॉल अशी सुविधा असणार आहे. सांस्कृतिक दृष्टीने उमाजी नाईकांचा 25 फूट उंच कांस्य पुतळा, भित्तिचित्रे, आकर्षक अँफिथिएटर आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त म्युझियम ही या पवित्र स्मारकाच्या परिसरास उल्लेखनीय बाब ठरते याची खात्री आहे.
आंतरिक रस्ते यामुळे भाविक आणि पर्यटकांना सर्व सोयी सुविधांसह एक अविस्मरणीय अनुभव मिळणार असून ते एक मोठे आकर्षण ठरणार आहे. हे सर्व शक्य झाले आहे फक्त आपल्या लाडक्या देवा भाऊमुळे आणि सातत्यानं आपले की खऱ्या अर्थानं देवा भाऊ हाच आमचा देव आहे आणि ते सिद्धही झाले आहे. रामोशी समाजाच्या इतिहासात थोडेसे डोकावले तर हा रामोशी समाज आज या खऱ्या अर्थानं जे स्वप्न अनेक आपले आज खऱ्या अर्थानं स्वप्न पूर्ण होणार आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी अनेक लोक भाऊ या कोरोनामध्ये संघटनेचे आम्हाला सोडून गेले. ते सुद्धा त्यांचंही या ठिकाणी त्यांची अपेक्षा होती की उमाजी नाईकांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं, पण कुणी आम्हाला जवळ घेतलं नाही. कुणी आमच्या डोक्यावरती हात ठेवला नाही. आमचा तिरस्कार करत राहिले. समाजाचा इतिहास दडपण्यात आला आणि खऱ्या अर्थानं भाऊ आपण त्या याच्यामध्ये आल्यानंतर आपण काय आमच्या लोकांमध्ये पाहिलं हे आज या ठिकाणी आपल्याला आपण दाखवून दिलेलं आहे. अनेक मागण्या पूर्ण केलेल्या आहेत भाऊ. याच्यामध्ये खूप काय आपण दिलेलं आहे, पण यामध्ये आपण ज्या वेळेस सही केली, आदेश खाली दिला की तात्काळ कारवाई करावी कलेक्टर साहेबांना, धुळे साहेबांना, आणि त्या ठिकाणी धुळे साहेबांपर्यंत पत्र आलं. मित्रांनो 3-4 वर्ष या कामाला लागतात. धुळे साहेबांनी फक्त 15 दिवसामध्ये हे काम पूर्ण केलं. सगळ्या ऑर्डर आहेत, सगळ्या ऑर्डर झाल्या. धुळे साहेब असतील, तहसीलदारीतले तहसीलदार असतील, बाबाराजे असतील, त्या दिवे गावातले सर्व ग्रामस्थ असतील, या ठिकाणी ज्यांनी जी आर्किटेक्ट म्हणून ते केलेलं आहे ते पाटील साहेब असतील, या सर्वांना करता टाळ्या वाजून या ठिकाणी आपण त्यांचं हे केलं पाहिजे. यामध्ये ज्यांनी आमच्या करता केलं तेवढंच आम्ही त्यांच्याकरता टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू शकतो, कारण आमच्या करता कोणी केलेलं नाही किंवा आम्हाला देण्याकरता काय नाही. रामोशी समाजामध्ये फक्त ही जात इमानदार मानल्या जाते, दिलेला शब्द पाळणारी जात मानल्या जाते. शब्द दिला तर मुंडकं कापून देणार दुसऱ्याकरता ही जातीचं इतिहास आहे. आणि या ठिकाणी मी शब्द देतो भाऊ की अख्ख्या आयुष्यभर जोपर्यंत हा इतिहास महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये राहणार आहे, आपली पाठ भारतीय जनता पार्टीची पाठ कधीही आम्ही सोडणार नाही. या ठिकाणी एळकोट जय मल्हार म्हणून आपल्याला शब्द देतो भाऊ. अनेक मागण्या आपण पूर्ण केलेल्या आहेत, पण मागण्या संपत नाहीत. यामध्ये महामंडळ आपण केलं, पण आमच्या गोरगरीब जनतेला नाही जमीन आहे, नाही कोणतं 1 गुंठा त्या ठिकाणी 1 गुंठा त्या ठिकाणी कुठलं काय आहे भाऊ. याच्यामध्ये 1 लाखाचं माझी इच्छा आहे की 1 लाखाचं जी कर्ज आहे ती कर्ज 5 लाखापर्यंत आमच्या महिलांकरता, आमच्या तरुणांकरता करावं. एक थेट कर्ज आहे, ती थेटचं कर्ज आहे आणि त्यामध्ये डायरेक्ट सरकार त्याच्याशी निगडीत आहे. पण त्याच्यामध्ये एक अडचण अशी आहे की आमच्या गोरगरीब जनतेचं घर सोडून काही नाही. त्यामुळं ती जी अट आहे, शिथिल अट त्याची जे हे आहे, त्या याच्यामध्ये 2 जामीनदार आणि ती ₹1,00,000 आता जे दिलेलं आहे त्याच्यावरती बोजा चढला जातो घरावरती.
बोजा चढला तरी हरकत नाही, त्यांना भरण्याचं त्या ठिकाणी हे आहे. पण त्या ठिकाणी एवढंच मी आपल्याला सांगतो की 5 लाख रुपये जर दिलं तर जामीनदार फक्त आम्ही देऊ शकत नाही, तर आम्हाला जामीनदार होतच नाही कोणी, त्यामुळे जामीनदार आम्ही देऊ शकत नाही. भाऊ 5 लाखाचं झालं तर माझ्या आया बहिणी ज्या दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करतात त्या ठिकाणी त्यांना ते स्वतःचे बिझनेस त्या ठिकाणी चालू करून ते काम करू शकतात. भाऊ याच्यामध्ये निकष, आर्थिक निकष आपण करावं. अनेक महामंडळ झालेले आहेत. दुसरी माझी मागणी आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. भाऊ आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये आपण अनेक लोकांचे म्हणजे अनेक 4 लाखापेक्षा 5 लाखापेक्षा मराठा समाजाचे त्या ठिकाणी उद्योजक आपण बनवलेले आहेत. भाऊ माझी एकच इच्छा आहे की आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण कधीही मागं सरणार नाही, की आम्हाला खात्री आहे. आमचा अजून एक त्याच्यामध्ये आहे की पुढल्या 2 वर्षामध्ये भाऊ माझे किमान रामोशी बेडर समाजाचे 10,000 मुलं माझे उद्योजक झाली पाहिजे. भाऊ एवढे आपल्याला या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. या ठिकाणी आपलं 10 लाखाचं 15 लाखाचं 20 लाखाचं जे कर्ज आहे, 50 लाखाचं जे कर्ज आहे, त्या ठिकाणी बँका आता ह्या कर्जाला मी सगळ्यांना सांगतो की आपल्याला त्या ठिकाणी काही का होईना आपलं मॉर्गेज मोठं कर्ज असलं तर द्यावं लागतं, पण त्यामध्ये काही अट शिथिल करून त्या लोकांना ती कर्ज मिळलं पाहिजे. आणि त्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी सांगतो की जी कर्ज आपल्याला मिळणार आहे त्याचं रुपया रुपया इमानदारी जशी जात आपल्या रुपया रुपया आपण परत सरकारला ती केलं पाहिजे, ही आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगतो. भाऊ महाराष्ट्रामध्ये आपण जबाबदारी मला दिली, 53 मतदारसंघ आपण मला दिलते की नाना याच्यामध्ये जाऊन तुम्ही प्रचार करायचा, आपल्या समाजाला जागृत करायचं. तो प्रचार भाऊ मी त्या ठिकाणी 53 मतदारसंघामध्ये केला आणि 53 मतदारसंघामध्ये प्रचार करून माझा रामोशी बेडर समाज एक जीवाने एकजुटीने मागे राहिला. 48 आमदार त्याच्यापैकी निवडून आलेले आहेत. भाऊ त्या ठिकाणी खारीचा वाटा माझ्या समाजाचा आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. यामध्ये रामोशी बेडर समाजाला मी एवढंच सांगतो की आपले जी कामं झालेली आहे सर्व काय झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. भाऊ आज आपण या ठिकाणी येणार, अनेक बहुजन समाजाच्या नेत्यांचे मला फोन आलेले आहेत, ओबीसी नेत्यांचे मला फोन आलेले आहेत की आपण नाना हा विषय भाऊंसमोर मांडावा. आम्ही त्या ठिकाणी गेलो तर आम्हाला येऊन देणार नाहीत, म्हणजे थोडं हे वातावरण थोडं हे असल्यामुळं. पण भाऊ मी सर्व महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाच्या वतीने, भटक्या विमुक्तांच्या वतीने, माझ्या गोरगरीब आठरापगड जातींच्या वतीने आपल्याला एवढं सांगतो की मी त्यांना जी सांगितलं ती आपल्याला सांगणार आहे. मी त्यांना सांगितलं की देवा भाऊ आपल्याकरता आहे, आपल्याला कधी आपल्याकरता चुकीचं होऊन देणार नाही. आणि तो शब्द मी त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि देवा भाऊनी जी शब्द दिला होता की ओबीसीच्या आरक्षणाला कुठला धक्का न लावता बाकीचं जे काय करायचं ते करणार आहे, आणि शब्द पाळला. त्या ठिकाणी भाऊंनी ओबीसीला कुठलाही धक्का न लावता बाकीचं जे काय असेल ते त्या ठिकाणी झालेलं आहे. मी भाऊ या ठिकाणी एवढंच सांगन, महाराष्ट्रातला रामोशी समाज एकत्र झालेला आहे. आता ह्या ज्या मागण्या आपण पूर्ण केलेल्या आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री काय नाही, मुख्यमंत्री भाऊ मुख्यमंत्री सन्मान यात्रा महाराष्ट्रभर आम्ही 8 तारखेपासून या ठिकाणी चालू करणार आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये जाऊन देवा भाऊनी काय केलं, भारतीय जनता पार्टीने काय केलं, महायुतीने काय केलं ही आपल्या लोकांसमोर मांडणार आहे. त्या ठिकाणी अनेक अडचणी मला येऊ शकतात, कारण मला त्या ठिकाणी हे केलं किंवा बहुजन समाजाचं किंवा ओबीसी समाजाचे असे काही अडचण तयार झालेले आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही जर यात्रा काढली तर अडचण येऊ शकते. तर मी त्यांना एक सांगितलं आहे की मी रामोशी बेडर आहे. मी माझ्या भाऊंचं जे आहे ते लोकांसमोर मांडायचं माझं काम आहे. जे माझ्या समाजाचा किंवा इतर समाजाचं जे गैरसमज झालेला आहे ते काढण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी एवढंच या ठिकाणी सांगतो, भाऊ अडचण काहीच नाही, बहुजनांना कुठली अडचण नाही, कुठले धक्का लागलेला नाही, काही झालेलं नाही. काही थोडीफार लोक त्याच्यामध्ये येऊन त्याचा भाव करत आहेत.
फक्त एवढीच काळजी सगळ्यांना वाटते भाऊ. आणि त्या ठिकाणी म्हणजे आता जे इलेक्शन आले, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जे नगरपालिकेचं इलेक्शन आलं, आम्हाला हक्काने ओबीसींना कुठं ना कुठं त्या ठिकाणी आमच्या ताटामध्ये काही ना काही पडणार आहे. आणि त्या ठिकाणी हे आरक्षण आपण त्या ठिकाणी गेल्यामुळं आपल्या याच्यामध्ये काही लोकांना थोडी शंका निर्माण झालेली आहे. पण मला विश्वास आहे की देवा भाऊ असं एकही गोष्ट करू शकत नाही. आपला हक्क कधीही कुणाला दुसऱ्याला देऊ शकत नाही, हे विश्वास आपला आहे. मी फक्त या ठिकाणी एवढंच सांगेन की आज रामोशी बेरड समाज भाऊ, तुम्ही आमचे राम आहे. रामोशी बेरड समाज हा लक्ष्मणासारखा आपल्या पाठीमागं महाराष्ट्रातला 70 लाख समाज आहे. आणि वेळ पडली तर बजरंग बलीचं सुद्धा रूप घेऊन आपल्यावरती जो चाल करून येईल, जो रावण चाल करून येईल, त्याला धन करण्याची सुद्धा शक्ती आमच्यामध्ये आहे, असं या ठिकाणी शब्द देतो. मी परत एकदा माझ्या समाजाला वर हात करून मोठ्या वेळा सांगतो, आज आपली जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या खंडेरायाला स्मरून आपण एवढंच या ठिकाणी मी आपल्याला मागतो की आपल्या भाऊंच्या मागं ताकदीने उभं राहा. धन्यवाद. जय मल्हार, जय उमाजी. आता हात वरती केले तर घोषणा द्या. बोला येळकोट, येळकोट. साहेब, आपल्या डाव्या हाताला रामोशी बेडर समाजाचे महागुरु बसलेत. त्या महाराजांचा सन्मान आपल्या शुभास्ते व्हावा अशी समाज बांधवांची इच्छा. तो सन्मान आपण या ठिकाणी करावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आदरणीय महागुरूंचा सन्मान होत असताना टाळी वाजली पाहिजे. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्तानं महागुरूंचा सन्मान. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि यानंतर काही मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. साहेब, मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार आपण देत असताना मी विनंती करतोय, सन्माननीय कैलासवासी बाबूरावजी पाचकणे साहेब, माजी आमदार शिरूर हवेली यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. विनंती करतो आदरणीय त्यांच्या कुटुंबियांना की आपण तो पुरस्कार या ठिकाणी स्वीकारावा. सन्माननीय बाबूरावजी पाचकणे साहेब, माजी आमदार शिरूर हवेली यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. विधानसभेमध्ये रामोशी समाजाचं आवाज उठवणारं व्यक्तिमत्व पाचकणे साहेबांच्या कुटुंबियांचा सन्मान. यानंतर कैलासवासी रामभाऊ दाजी जाधव, आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक बहुउद्देशीय संस्था यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. 3 पुरस्कार आहेत, त्यातला दुसरा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो. विनंती करतो जाधव साहेबांना तो पुरस्कार आपण या ठिकाणी स्वीकारावा. आदरणीय सीएम साहेबांच्या उपस्थितीमध्ये किसनराव जाधव साहेब, आपणास माझी विनंती, आपणही पुढे या. आणि सन्माननीय कैलासवासी सुनील अण्णा चव्हाण, माजी युवक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, यांनाही मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. आपणास माझी विनंती आहे, तो पुरस्कार आपण या ठिकाणी स्वीकारायचा. धन्यवाद. आणि हे पुरस्कार कैलासवासी गिरीश बापट साहेब, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. विनंती करणार आहे तो पुरस्कार जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि यानंतर मी खूप वेळ घेणार नाही. आपला बहुजनांचा नेता जत विधानसभेचा आमदार झाला, बहुजनांचा आवाज म्हणून या महाराष्ट्राच्या मातीत उभा राहिला, ते सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब बोलतात. एकदा माझी विनंती आहे, आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. आदरणीय मदने साहेब, आपल्याला सुद्धा पुरस्कार दिला जातो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मनापासून धन्यवाद. गोपीचंदजी पडळकर साहेब बोलत असताना, साहेब, एक मुलगी कुस्तीत आली आणि नॅशनल कुस्ती स्पर्धेमध्ये तिची निवड झाली. त्या वैष्णवी बदल्याची इच्छा आहे, सन्मान आपल्या हस्ते व्हावा, तो सन्मान दिला जातो. एकदा जोरदार टाळी. जरा टाळ्या झाल्या पाहिजेत वैष्णवीसाठी. धन्यवाद. बोलताय जतचे आमदार, बहुजनांचा नेता, एकच छंद गोपीचंद. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
येळकोट 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 येळकोट. आज नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या पुण्यभूमीमध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित असणारे तुम्ही सर्वजण आणि राजे उमाजी नाईकांची जयंती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदा नाही दोनदा नाही अनेक वेळा या भिवडीमध्ये येत आहेत. ते आपले सर्वांचे उपेक्षितांचे वंचितांचे नेते माननीय देवाभाऊ आज उपस्थित आहेत. आपण जोरदार टाळ्या वाजवून देवाभाऊंना धन्यवाद देऊ. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माननीय शिवेंद्र बाबा हेही व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आमदार राहुलदादा कुल, आमदार विक्रमदादा पाचपुते आणि ज्यांच्या चळवळीतून तुम्ही सगळे एकत्रित आहात ते माझे सहकारी मित्र माननीय दौलत नाना सितोळे, माननीय MM नाना, कर्नाटकहून उपस्थित असणारे आपले महाराज साहेब व्यासपीठावरती, रणजित नाईक निंबाळकर साहेब, सर्व मान्यवर. मी जास्तीचा वेळ घेत नाही, परंतु इंग्रजांना घालवलं पाहिजे, इंग्रजांना हकलून दिलं पाहिजे अशी ज्यांची भूमिका होती त्यामध्ये भटका विमुक्त समाज पुढे होता, अग्रेसर होता. आणि त्यामध्ये महाराजा यशवंतराव होळकर आणि नरवीर राजे उमाजी नाईक हे आपल्या भटक्या विमुक्तांचे आदर्श आहेत. आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड करणारा, इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारा, इंग्रजांच्या विरोधामध्ये अमेरिकेनं जसा जाहीरनामा केला होता तसा भारताचा जाहीरनामा काय असावा हा जाहीरनामा प्रसिद्ध करणारा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर 2 राजांनी शपथविधी घेतला, राज्याभिषेक केला. त्यामध्ये होते महाराजा यशवंतराव होळकर आणि दुसरे राजे होते नरवीर राजे उमाजी नाईक, ज्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. साहेब, धनगर समाज आणि रामोशी समाज हा सक्का मावस भाऊ अशी मी भूमिका मांडतो. कारण हे जे जेजुरीचं कुलदैवत खंडेराया आहे ते नरवीर राजा उमाजी नाईकांचं सुद्धा कुलदैवत होतं आणि होळकरांचं पण कुलदैवत होतं. या खंडोबा रायानं आज आपण सगळे महासत्ता होण्याचं स्वप्न बघतोय, भारत महासत्ता होतोय, महाराष्ट्र त्यामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये अग्रेसर भूमिका घेतोय. कारण आपण आता जी देवता, पैशाची देवता की बालाजीला मानतो, त्या बालाजीला आमच्या खंडेरायानं कर्ज दिलं होतं ही आम्ही आख्यायिका ऐकली आहे. आणि मला वाटतंय देवाभाऊ त्या खंडोबाचाच आपल्याला आशीर्वाद आहे, खंडोबाचाच आपल्याला आशीर्वाद आहे. आणि म्हणून तर आपण महाराष्ट्र भारतामध्ये नंबर 1 ला आणलेला आहे. आणि त्या खंडोबा रायाच्या नगरीमध्ये, त्या परिसरामध्ये तुम्ही आलाय. रामोशी समाज इथं जागा गोळा झालाय. रामोशी समाज हा निसर्गावरती प्रेम करणारा समाज आहे, हा झाडा झुडपावरती प्रेम करणारा समाज आहे, हा डोंगर दऱ्यावरती प्रेम करणारा समाज आहे. अरे आम्ही जर निसर्गावरती प्रेम करत असू, आम्ही दऱ्या खोऱ्या डोंगरावरती प्रेम करत असू, तर आम्ही माणसावरती तर नक्कीच प्रेम करणार. जिथं कुठं माणसाला अडचण येईल तिथं माझा रामोशी समाज मनगटाच्या जोरावरती त्यांना मदत करण्यासाठी नेहमी अग्रेसर असतो, नेहमी पुढे असतो. आणि त्यामुळं साहेब आम्ही इथं तर मी कॉलेजला असल्यापासून भिवडीला येतोय नरवीर राजे नाईक यांच्या जयंतीला. आणि त्या जयंतीचं स्वरूप एवढं मोठं होईल असं कधी स्वप्नात पण वाटत नव्हतं. परंतु दौलत नानांचा प्रयत्न आणि तुमची जी भूमिका आहे, या महाराष्ट्रामध्ये जे उपेक्षित राजे आहेत, जे वंचित समाजातून येणारे राजे आहेत आणि जे दुर्लक्षित आहेत, त्यांना न्याय देण्याची भूमिका जर या महाराष्ट्रामध्ये कुणी घेतली असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे माननीय देवाभाऊ. आज महाराष्ट्रामध्ये समाज एकमेकांच्या समोर उभे राहत आहेत. अरे हिंदुस्थान महत्वाचा आहे, हिंदू समाज महत्वाचा आहे. त्या हिंदू समाजामध्ये विभागणी करण्याची काही लोक प्रयत्न करतायत. परंतु आज देवाभाऊ राज्याचे 2014 ला मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर
ओबीसी साठी एक सेपरेट मंत्रालय असावं ही संकल्पना कुठल्याही मुख्यमंत्र्याला सुचली नाही, परंतु ती देवाभाऊला सुचली की या महाराष्ट्रामध्ये 346 जातींचा समावेश असणाऱ्या ओबीसींच्या साठी एक मंत्रालय असावं, त्याच्यासाठी एक मंत्री असावा, त्या मंत्र्याच्या अंतर्गत ओबीसी समाजातल्या मुलांना शिक्षणासाठी सुविधा मिळाव्यात म्हणून महाज्योती नावाची संस्था स्थापन करावी हे फक्त देवाभाऊंना वाटलं. आज रामोशी समाजाची पोरं PSI झालेत, आज रामोशी समाजाची पोरं तहसीलदार झालेत, आज नंदीवाले जो नंदी बैलवाला समाजाचा पोरगा आहे त्यातला एक पोरगा महाज्योतीतून संधी घेऊन आज PSI झालाय. ह्याचं श्रेय साहेब आपल्याला जात आहे. 22 पोरं गेल्या वर्षी वैमानिक झाली. आम्ही जीप चालवली, आम्ही एसटी चालवतोय, आम्ही टॅक्सी चालवतोय, पण ओबीसीच्या पोरांना कधी वाटलं नव्हतं की आम्ही हवेत फिरणारं विमान चालवू. ते देवाभाऊ आपल्यामुळं शक्य झालं. सुताराचं, लोहाराचं, कुंभाराचं एक पोरगा असा आहे की ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, महाज्योतीमधून पैसे घेऊन ते पोरग वैमानिक झालेलं आहे. हे देवाभाऊ आपल्यामुळं झालं. आमच्यासाठी 72 वसतिगृह, या महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या साठी 72 वसतिगृह, एक मुलींच्यासाठी, एक मुलांच्यासाठी. कधी आम्ही स्वप्नात पण बघितलं नव्हतं भाऊ, पण ते तुमच्यामुळं प्रत्येक जिल्ह्याला 2 वसतिगृह झालेले आहेत. त्याचं सर्व श्रेय देवाभाऊ आपल्याला जात आहे. आम्ही आंदोलन करायचो, आम्ही मोर्चे काढायचो. काय मोर्चे असायचे? अहिल्या देवींची जयंती सरकारनं साजरी करावी. काय मोर्चा असायचा? राजे उमाजी नाईक यांची जयंती सरकारनं साजरी करावी. इथं आता आम्ही बघितलं स्क्रीनवरती राजे उमाजी नाईक यांची जयंती करणारा शासन निर्णय. मी तिथं ओळी वाचल्या, 11 ओळी होत्या. 1 रुपयाचा खर्च करण्याची गरज नव्हती, परंतु कुठल्याही मुख्यमंत्र्याला वाटलं नाही नरवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती सरकारनं साजरी करावी. पण आपल्या देवाभाऊंना वाटलं की नरवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती सरकारनं साजरी करावी. शासनामध्ये ताकद असते मित्रांनो. तिकडं शासनानं निर्णय केला, इकडं सगळे अधिकारी पळायला लागले. नरवीर राजे उमाजी नाईकांचा फोटो कुठं आहे बघा, शोधा, तो ग्रामपंचायत मध्ये ठेवा, तो पंचायत समितीत ठेवा, तहसील कार्यालयात ठेवा, कलेक्टर ऑफिस मध्ये ठेवा, मंत्रालयामध्ये ठेवा. ते काम देवाभाऊंनी केलंय. भाऊ, आज जो आराखडा बघितला तुम्ही, माननीय डुडी साहेबांना फोन केला होता, कलेक्टर साहेब आपल्या पुण्याचे, की 10 एकर जागा नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी द्यावी. तुम्ही एक फोन केला, कलेक्टर साहेबांनी काम केलं आणि 5 एकर जागा तुम्ही स्मारकासाठी दिली. मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो, मनापासून आभार व्यक्त करतो. कारण इतक्या अडचणी आहेत, इतक्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगणं कमी वेळामध्ये कठीण आहे. परंतु हे महाराष्ट्रामध्ये हे फक्त आणि फक्त देवाभाऊंच्या मुळे झालंय. आज देवाभाऊ सगळा समाज तुमच्याकडे असेन बघतोय. गावगाड्यामध्ये राहणाऱ्या ओबीसींना माहित आहे की देवाभाऊ वर्षा बंगल्यावरती आहेत आणि मंत्रालयामध्ये 6व्या मजल्यावरती आहेत. ते आम्हाला नक्की न्याय देतील, आमच्यासाठी नवीन नवीन योजना आणतील. अरे 18 महामंडळ आणली. हे राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ तुम्ही बघितलं का? हा जो मंडप मारलेला आहे, असं 18 समाजासाठी महामंडळ एका वेळेस निर्माण करणारा मुख्यमंत्री आपल्या व्यासपीठावरती आहे. सोनारासाठी, सुतारासाठी, वडारांसाठी, रामोशीसाठी, जे सगळे नाथपंथी समाज आहेत, गडसी, डवरी, जे फिरस्ती समाज आहेत, या समाजासाठी महामंडळ हे कधी आम्ही स्वप्नात बघितलं नव्हतं. ते देवाभाऊंनी आपल्यासाठी केलेलं आहे. आणि म्हणून मी देवाभाऊ तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आज सगळा रामोशी समाज इथं एकत्रित आलाय. राजे उमाजी नाईकांचा राज्याभिषेक झाला, त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर रामोशी समाजाचा राजकीय राज्याभिषेक भाऊ झाला नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, नरवीर राजे उमाजी नाईक यांचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर रामोशी समाजाचा राजकीय राज्याभिषेक तुम्ही केला पाहिजे. ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. दौलत नाना त्या ताकदीनं लोकांमध्ये जात आहेत, काम करतायत, मेहनत घेतायत, लोकांच्याकडे समजावून सांगतायत. त्यांच्यावरती टीका होते, त्यांच्यावरती टिप्पणी होते. आमच्या बाजूला कर्नाटक राज्य आहे. तुम्ही मला ज्या मतदारसंघात उमेदवारी दिली तो कर्नाटकची बॉर्डर आहे. तिथं 21 आमदार रामोशी समाजाचे आहेत.
प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये रामोशी समाजाचे मंत्री असतात. मला विनंती करायची आहे की या समाजाला प्रतिनिधित्व हे आपल्याच नेतृत्वात मिळू शकतं, नाहीतर आम्हाला नेतृत्व मिळू शकत नाही. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे भाऊ, आणि तुम्ही ती विनंती मान्य कराल अशी मला अपेक्षा आहे. आज समाजामध्ये ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही सरसकट ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही ही जी भूमिका मांडली होती, ती भूमिकेवरती तुम्ही ठाम राहिला. मराठा समाजाला न्याय द्या, त्याबद्दल आमच्या मनामध्ये कुणाच्याही मनामध्ये दुमत नाही. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, हा शासन निर्णय आहे. परंतु मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी वरती अन्याय झाला नाही पाहिजे, ही सगळ्या लोकांची भावना आहे. आणि तुम्ही मुख्यमंत्री असल्या कारणानं अन्याय होणार नाही हे सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे, आणि त्यामुळे कुठली अडचण नाही. आज नरवीर राजे उमाजी नाईकांच्या भिवडी गावामध्ये आलाय. पुढच्या वर्षी तुम्ही स्मारकाच्या उद्घाटनाला याल. आपल्याच नेतृत्वामध्ये बानुरगड जे बहिर्जी राजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा बहिर्जी नाईक राजांचं स्मारक जर कुणामुळे होत असेल तर ते फक्त आणि फक्त देवाभाऊंच्यामुळे होत आहे. आणि ते पण विरोधी पक्षात असताना, सरकार असताना नाही. देवाभाऊंनी आदेश दिले की तिथं स्मारक झालं पाहिजे. देवाभाऊंनी स्वतः त्याचं भूमिपूजन केलं, व्हर्च्युअल केलं मुंबईमधून, आणि आज त्या स्मारकाचं भाऊ काम सुरू आहे. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीनं, इतक्या चांगल्या जे डिझाईन केलेले आहेत ज्या बानुरगडच्या स्मारकाची किंवा आता राजे उमाजी नाईकांच्या स्मारकाचं जे डिझाईन केलं आहे, ते डिझाईन माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये नक्की परिपूर्ण होईल. आणि देवाभाऊंच्या नेतृत्वातच आपल्या सर्वांना न्याय मिळेल. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. कारण हे सगळे भटके विमुक्त आहेत, जे रस्त्यावरती आज फिरतायत, पालामध्ये लोक राहत आहेत. हे 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झाला, परंतु आपल्याला स्वतंत्र मिळाला 31 ऑगस्ट 1952. म्हणजे 5 वर्ष 16 दिवसानंतर या देशातल्या भटके विमुक्तांना स्वतंत्र मिळालाय. भटके विमुक्तांच्या कपाळावरती गुन्हेगारीचा शिक्का इंग्रजांनी मारला. त्यांना भीती होती की लढाई करणारे आहेत, हे आपल्या विरोधामध्ये ताकदीने एकत्र येतील. आज त्या सगळ्या भटके विमुक्तांना न्याय देण्याची जबाबदारी देवाभाऊंनी खांद्यावरती घेतलेली आहे. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे देवाभाऊंचं संरक्षण करणं. जसं गडाच्या संरक्षणाला रामोशी समाजावरती शिवाजी राजांनी विश्वास ठेवला होता, तसा तुम्ही विश्वास आमच्या सगळ्या बहुजनांच्या वरती ठेवा. आम्ही तुमचा गड शाबूत ठेवू. गडाच्या सगळ्या चौफेर बाजूनं आम्ही कडेकोट बंदोबस्त ठेवू. आम्ही तुमचा गड शाबूत ठेवू. तुम्ही आमचे हक्क, आमचे अधिकार तुम्ही शाबूत ठेवा. एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो की तुमच्या नेतृत्वात हा महाराष्ट्र नक्की पुढे जाईल. तुमच्या नेतृत्वामध्ये पालामध्ये राहणारी, वाड्या वस्तीवरती राहणारी या भटके मुक्तांना, गावगाड्यामध्ये राहणाऱ्या मायनर ओबीसींना नवी दिशा मिळेल. तुमच्या माध्यमातून विकासाची दारं खुली झालेली आहेत, ती दारं आणखी खुली होतील. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि दौलत नानांना धन्यवाद देतो की तुम्ही जी मेहनत गेली 15-20 वर्षे घेतली आहे. MM नाना व्यासपीठावरती आहेत. मला खूप आनंद झाला. MM नाना आणि दौलत नाना एकत्रित झालेले आहेत. हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण आपला समाज आधीच विस्कळीत आहे, संघटित होऊ पाहतोय आणि त्यामध्ये विभागणी होता कामा नये. तुम्ही सगळेजण पुढे जावा. आम्ही तुमच्या बाजूने ठामपणे उभं राहू. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गोपीचंद पडळकर साहेब. सीएम साहेब, पलीकडे MM नाना हे पश्चिम महाराष्ट्रात पलीकडे सांगली जिल्ह्यात काम करतात आणि अलीकडे दौलत नाना काम करतात. ही जोडी एकत्र करण्याचं काम गोपीचंद पडळकरांनी केलंय. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी झाली पाहिजे. मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर खूप वेळ घेणार नाही. सातारची गादी, आपला अभिमान, शिवछत्रपतींचे 13वे वंशज, या राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबा राजे बोलतायत. एकदा हात वरती, जोरदार टाळी. छत्रपती शिवाजी महाराज की येळकोट येळकोट. राजे उमाजी नाईकांची आज जयंती.
आणि या जयंतीच्या निमित्तानं राजे उमाजी नाईकांना अभिवादन करायला इथं उपस्थित असलेले आपले राज्याचे मुख्यमंत्री आणि आपले सर्वांचे लाडके नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर माझे सहकारी ज्यांनी आता त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीमध्ये अतिशय छान असं भाषण केलं ते मान्य आमदार गोपीचंदजी पडळकर, माझे सहकारी मित्र आणि आमदार मान्य राहुलजी कुल, त्याचबरोबर आपले आमदार मान्य विजयबापू शिवतारे, त्याचबरोबर माझे दुसरे मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते मान्य संजयजी जगताप माजी आमदार, त्याचबरोबर मान्य संग्रामदादा थोपटे आपले माजी आमदार, त्याचबरोबर ज्यांच्या निमंत्रणानं आपण सगळेजण इथं आलोय आणि ज्यांना खऱ्या अर्थानं आज ज्यांनी मनापासून अगदी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आपल्यासाठी, पण खऱ्या अर्थानं आपल्या समाजासाठी, रामोशी समाजासाठी आणि राजे उमाजी नाईकांच्या स्मृतीसाठी ज्यांनी अहोरात्र काम केलं ते दौलतनाना शितोळे, त्याचबरोबर आपले समाजाचे गुरुदेव, उपस्थित सर्वच प्रशासकीय अधिकारी, मान्य कलेक्टर साहेब जितेंद्र डुडी साहेब, त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे आमचे खासदार मान्य रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब, फलटणचे आमदार मान्य कांबळे पाटील साहेब आणि उपस्थित सर्वच स्टेजवरील मान्यवर बंधू भगिनी आणि उपस्थित माझ्या सर्व तरुण मित्रांनो, मी सर्वप्रथम राजे उमाजी नाईकांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं त्यांना अभिवादन करून त्यांना नतमस्तक होतो. आज राजे उमाजी नाईकांची जयंती आहे. दौलतनानांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये बरंच काही सांगितलं की आजचा हा दिवस आणि जयंती सोहळा हा कसा सुरू झाला, याच्यासाठी काय काय समाजाला करायला लागलं, हे सगळं दौलतनानांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितलं. बंधू भगिनींनो, मला आपल्याला सांगायचंय आणि आपण पण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की ज्या पद्धतीनं आपल्याला उपेक्षित ठेवण्याचं काम केलं गेलं, ज्या पद्धतीनं इतक्या वर्षामध्ये हे राजे उमाजी नाईकांची जयंती ही शासनाच्या माध्यमातून शासकीय जयंती म्हणून साजरी व्हावी, ही मागणी अनेक वर्षाची होती, पण या मागणीला कधीही न्याय मिळाला नाही. आपला समाज उपेक्षित आहे म्हणून आपल्या समाजाला दाबून ठेवण्याचं काम केलं गेलं. आज खऱ्या अर्थानं आपले प्रश्न, आपले जे समाजाची जी विवंचना आहे ही समजून घेणारा आपला नेता आल्यानंतर हा निर्णय झाला आणि देवाभाऊंच्या, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशानं ही राजे उमाजी नाईकांची जयंती जी आहे ही शासकीयरित्या साजरी केली गेली. आणि हीच परिस्थिती आपण बघा, एवढे वर्ष जे शासनकर्ते होते, जे शासनकर्त्यांनी राज्यात, देशात ज्यांनी सरकार चालवली, मी मगाशी साहेबांशी बोलत होतो, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा दिल्लीमध्ये संसद भवनामध्ये जो पुतळा उभा केला तो सुद्धा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तिथं उभा राहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक दिल्लीमध्ये उभं राहिलं ते सुद्धा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दिल्लीमध्ये उभं राहिलं. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तीच परिस्थिती आपल्या इथं सुद्धा आहे. आज राजे उमाजी नाईकांची सुद्धा जयंती आज देवेंद्रजींच्या माध्यमातून हा निर्णय केला गेला. त्यामुळं उपेक्षित, मागासवर्गीय किंवा ज्यांना नेहमीच बाजूला ठेवलंय या लोकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याचं काम हे देवाभाऊंच्या, देवेंद्रजींच्या माध्यमातून होत आलं. ही वस्तुस्थिती आहे. आज राजे उमाजी नाईकांचा इतिहास जर बघितला तर बलाढ्य अशा ब्रिटिशरांच्या विरोधामध्ये स्वराज्याची जी संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी जी महाराष्ट्राला, मराठी माणसाला दिली होती
ती छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जिवंत ठेवण्याचं काम हे राजे उमाजी नाईकांनी केलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज ब्रिटिश काय छोटे नव्हते, त्यांची ताकद काही कमी नव्हती, पण तरीही समाजाला सगळ्यांना एकवटून सगळ्यांना एकत्र आणून ब्रिटिशरांच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे आणि परकीयांना इथनं जाण्याचं जे काही हाकलण्याचं काम हे आपण केलं पाहिजे. या पद्धतीनं राजे उमाजी नाईकांनी आज करून दाखवलं, हे आपण सगळ्यांनी बघितलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि रामोशी समाजाचं एक अतूट असं नातं आहे. बहिर्जी नाईकांचा उल्लेख सगळ्या याच्यामध्ये होतो की बहिर्जी नाईकांच्या शब्दावर किंवा त्यांनी दिलेल्या बातमीवर छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा पुढचा जो काही रणनीती आहे, जे काही त्यांच्या मोहिमा आहेत, त्या त्यांच्या ह्याच्यावर राबवायचे किंवा आखायचे ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज दौलत नानांनी सुद्धा तोच शब्द आपल्या सर्वांच्या माध्यमातून देवेंद्रजींना दिलाय की हा समाज आपल्या मागं ताकदीनं उभा राहील. दौलत नाना, तुम्ही प्रास्ताविकामध्ये सुरू केलं त्यावेळेला तुम्ही बोलला की देवेंद्रजी हे मागासवर्गीय ओबीसी उपेक्षितांचे नेते आहेत. दौलत नाना, मी आज इथं अगदी ठामपणे सांगू शकतो की मराठा समाजाचे सुद्धा नेते आज देवेंद्रजीच महाराष्ट्रामध्ये आहेत, ही वस्तुस्थिती आहे. ज्या मराठा समाजाचं आणि ओबीसीचं आज जरा आरक्षणावरनं काही लोक वादविवाद पेटवून देण्याचा प्रयत्न करतात. दौलत नाना, गोपीचंद, आपल्याला दोघांना पण माहित आहे त्या उपसमितीतला एक सदस्य मी होतो. विखे पाटील साहेब आमचे अध्यक्ष होते. आम्ही अनेक बैठका केल्या. देवेंद्रजींच्या इथं वर्षा बंगल्यावर परत आमची सर्व बैठक झाली, पण कधीही मराठा समाजाला खुश करण्यासाठी ओबीसींचं काढा आणि मराठ्यांना देऊन टाका असं देवेंद्रजींनी भूमिका कधी घेतली नाही. हे माझ्या ओबीसी बांधवांनी लक्षात ठेवलं पाहिजे, ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. आणि पहिल्यापासूनची त्यांची भूमिका आहे की कुणावरही अन्याय न होता जे काही आरक्षण आहे ते दिलं जाईल. ओबीसींचं आरक्षणाला कुठेही हात न लागता इतर समाजांना आरक्षण दिलं जाईल आणि त्या पद्धतीनं निर्णय हा देवेंद्रजींनी आपल्याला करून दिलेला आहे. त्यामुळं ओबीसी बांधवांनी, रामोशी समाजातल्या माझ्या बांधवांनी कुठलीही शंका मनामध्ये ठेवू नका. आज आपल्या सर्वांच्या मागं ताकदीनं हिमालयासारखं उभं राहणारं देवेंद्रजींचं नेतृत्व आपल्या मागं आहे. कशाला घाबरता, कशाला कुणावर विश्वास ठेवता? कधीही त्यांनी आपला वापर राजकारणासाठी केला नाही. ज्या आपल्या समस्या होत्या, ज्या आपल्या अडचणी होत्या, ज्या आपल्या जो समाज मागे राहिला होता, त्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम हे आपल्या मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्रजींनी केलं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे कुठेही न घाबरता कोण काय सांगतंय, कोण काय कुठं घोषणा करतंय, कोण काय टीव्हीवर बोलतंय, ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपल्याला जर सगळ्यांना ज्याचा उल्लेख गोपीचंद पडळकरांनी केला की आज रामोशी समाजातली मुलं PSI झालीत, आज तहसीलदार झालीत, आज धनगर समाजातली मुलं IASच्या याच्यामध्ये गेलीत, आज ओबीसी समाजातली मुलं वैमानिक झालीत. आज हे सगळं का घडू शकलं? तर देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र होते म्हणून हे घडू शकलं. हे बंधू भगिनींनी लक्षात ठेवलं पाहिजे, ही माझी विनंती आहे. आज तुम्ही बघा, राज्यातला जे काही नेतृत्व आपण राज्यात जी काय आहेत यामध्ये आपण ज्यावेळेला बघतो, आज इथं देवेंद्रजी पुणे जिल्ह्यामध्ये आलेत. आज इथं बसलेल्या प्रत्येकाला वाटतं की या नेत्याला माझ्या विभागातली जाण आहे. आज या विभागातला सहकार टिकावा म्हणून संग्रामदादांना 400 कोटीपेक्षा पण जास्त त्यांनी सहकार्य NCDCच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून देवेंद्रजींनी करून दिलं. आज शेतकऱ्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती आणि त्या पद्धतीनं आज संग्रामदादांच्या कारखान्याला 400 कोटीपेक्षा पण जास्त कर्ज त्यांनी मिळवून दिलं. आज आपल्या प्रत्येक विभागातल्या प्रश्नाची जाण, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, नागपूर असेल किंवा विदर्भ असेल, मराठवाडा असेल, आज प्रत्येक भागाच्या, प्रत्येक विभागाच्या प्रश्नांची जाण, तिथल्या लोकांच्या प्रत्येक समस्यांची जाण असणारा नेता हा आपल्याला आज मिळालेला आहे. त्यामुळे तुम्ही, आम्ही कुणीतरी काहीतरी सांगतंय, आपल्यात भांडणं लावतंय, आपल्यात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करतंय, समाजाला लढवून आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम अनेक लोक करतायत. यांची खरी जी काय आहे ती जागा आपण ओळखली पाहिजे. आपल्याला एवढे वर्ष ओबीसींना पण या नेते मंडळींनी वापरून घेतलंय, मराठ्यांना पण वापरून घेतलंय, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
दिलं तर कुणाला काही नाहीच, पण नुसता वापर राजकीयदृष्ट्या करण्याचं काम हे या आधीच्या काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल पूर्वीची किंवा अन्य पक्ष असतील यांनी केलंय. आज खऱ्या अर्थानं भाजपच्या महायुतीच्या माध्यमातून देवेंद्रजींनी आपल्याला न्याय देण्याचं काम केलं, हे बंधू भगिनींनी विसरू नये. आणि जो शब्द दौलतनारांनी आपल्या सगळ्यांकडनं हात वर करून घेतलाय तो शब्द आपल्या नेत्याच्या मागं ताकदीनं राहून आपण सर्वांनी कायम ठेवावा. रामोशी समाज किंवा रामोशी व्यक्ती हा शब्दाला जागणारा आणि शब्द पाळणारा व्यक्ती असतो, हे आपण सगळ्यांनी माहिती आहे, आपल्याला इतिहासामध्ये ती नोंद आहे. त्यामुळं तुम्ही दिलेला शब्द हा आपल्या मुख्यमंत्र्यांच्या मागं, देवेंद्रजींच्या मागं आपण कायम ठेवला पाहिजे. आज दौलतनारांनी आपल्यासाठी एवढं सगळा प्रयत्न करून अनेक योजना, अनेक जे काही कामं जी आहेत ती त्यांनी मंजूर करून आणलीत. राजे उमाजी नाईकांचं राष्ट्रीय स्मारक हे दौलतनारांनी प्रयत्न करून त्यांनी इथं आपल्या सर्वांसाठी आणि समाजासाठी त्यांनी उभं करण्याचं आज मंजुरी त्यांनी देवेंद्रजींच्या माध्यमातून मिळाली. आज माझं पण भाग्य आहे, मी ज्या विभागाचा मंत्री म्हणून काम करतोय, मला या विभागाची जबाबदारी देवेंद्रजींनी दिली, मला या बांधकाम विभागामध्ये एक मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. आज मला पण मनापासून अभिमान आहे की मला सुद्धा राजे उमाजी नाईकांच्या या स्मारकामध्ये माझ्या विभागाच्या माध्यमातून सुद्धा कुठेतरी हातभार लावता आला. काहीतरी पूर्वजांचं, छत्रपतींचं आणि रामोशी समाजाचं कुठेतरी मला काहीतरी परतफेड करता आली. या अभिमान किंवा हा आनंद नक्कीच मला मंत्री म्हणून काम करताना आहे. आणि नक्कीच ज्या अपेक्षेनं दौलतनाना तुम्ही हे सर्व स्मारक उभा करण्याची जी काही संकल्पना मांडली आहे ती अपेक्षा आम्ही सर्वजण मिळून मुख्यमंत्र्यांच्या, देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली पूर्ण करू. आम्ही पूर्णपणे तुमच्याबरोबर आणि समाजाबरोबर आहे. मला आज समाजाला पण विनंती करायची आहे की आज आपल्यातलं एक नेतृत्व मोठं होऊ पाहते, या नेतृत्वाला ताकद देण्याचं काम ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. रामोशी कधी रडत नाही, कधी घाबरत नाही, पण आज खऱ्या अर्थानं समाजासाठी अश्रू दौलतनारांच्या डोळ्यामध्ये आपल्याला दिसले. त्यामुळे हे समाजानं विसरून चालणार नाही. आज जे अश्रू दौलतनारांच्या डोळ्यात आले भाषण करताना, ते अश्रू त्यांच्या स्वार्थासाठी नव्हते, ते समाजासाठी होते. हे बंधू भगिनींनी लक्षात ठेवावं. आणि आपल्या नेत्याच्या मागं जो आपल्या समाजाला पुढे घेऊन जायचा प्रयत्न करतोय त्याच्या मागं ताकदीनं सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे, ही नक्कीच अपेक्षा आज राजे उमाजी नाईकांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छितो. त्यामुळं आपला नेता आज मोठा होतोय, त्याच्यावर देवेंद्रजींचा मोठा हात आहे. त्यामुळे आपण सुद्धा आपल्या माणसाच्या मागं ताकदीनं उभं राहिलं पाहिजे, कायमस्वरूपी त्याला साथ दिली पाहिजे आणि त्याला मोठं केलं पाहिजे. शेवटी आपणच आपल्या माणसाला पुढे पाठवलं तर आपला माणूस मोठा होणार आहे. आपणच जर आपल्या माणसाचे पाय खेचत बसलो तर आपला माणूस मोठा होऊ शकत नाही, समाजाला चेहरा मिळू शकत नाही, समाजाला नेतृत्व मिळू शकत नाही. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज गोपीचंद पडळकरांचं उदाहरण बघा, अतिशय सर्वसामान्य कुटुंबातनं आलेलं एक व्यक्तिमत्व. देवेंद्रजींनी त्यांना ताकद दिली, विधान परिषद असेल, त्याच्यानंतर विधानसभा असेल, आणि आज राज्यामध्ये एक आक्रमक नेतृत्व म्हणून गोपीचंद पडळकरांकडे सगळेजण बघतात. धनगर समाजाचे, ओबीसी समाजाचे जिथं जिथं प्रश्न येतील, जिथं जिथं अन्याय असेल किंवा जिथं जिथं विरोधकांकडनं खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न केला जातो तिथं तिथं कुठंही मागं पुढं न बघता सडेतोड बोलण्याची भूमिका ही गोपीचंद पडळकरांकडनं घेतली जाते, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून असंच नेतृत्व आपलं रामोशी समाजाच्या माध्यमातून दौलतनारांचं आपण मोठं करावं. आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहे. मंत्री म्हणून माझ्याकडं जी जबाबदारी आहे, नक्कीच त्यांना आणि समाजाला जेवढं काही मला सहकार्य करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण मिळून करू. मी परत एकदा राजे उमाजी नाईकांच्या आजच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करतो आणि त्यांच्या माध्यमातून जी शिकवण आपल्याला समाजाला मिळाली आहे की जे एकदा शब्द दिला की त्या शब्दावरून फिरायचं नाही, या पद्धतीनं आपण सुद्धा जो आज शब्द दिलाय तो शब्द पाळून देवेंद्रजींच्या मागं कायम राहावं ही विनंती
सर्व माझ्या रामोशी समाजातील बंधू भगिनी आणि तरुण मित्रांना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्मान्य शिवेंद्रसिंहराजे भोसले. बाबाराजे आपण बोलला, सीएम साहेब जयंतीच्या निमित्तानं अन्नदानाचं काम करणाऱ्या प्रकाश शेठ धारीवाल यांचा सन्मान आम्ही आपल्या शुभ हस्ते करतोय. मी विनंती करणार आहे, प्रकाश शेठ आपणास माझी विनंती आहे, आपण समोर या, तो सन्मान स्वीकारा. समाज बांधवांना जयंतीच्या निमित्तानं अन्नदानाचं काम करणाऱ्या जे प्रकाशजी धारीवाल साहेबांचा सन्मान होतो. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे त्यांच्यासाठी. आणि यानंतर धन्यवाद. आणि यानंतर तुम्हा सर्वांशी बोलताय या राज्याचे मुख्यमंत्री, बहुजन 18 पगड जाती 12 बलुतेदारांचं हे राज्य या महाराष्ट्राच्या मातीत उभं राहावं. हो, बहुजनांचा नेता या महाराष्ट्राच्या मातीत उभा आहे ते आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस म्हणजे आपले देवाभाऊ बोलतायत. एकदा हात वरती, जोरदार टाळी देवाभाऊंसाठी. येळकोट 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 येळकोट. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. राजे उमाजी नाईक यांचा. राजे उमाजी नाईक यांचा. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले छत्रपती शिवरायांचे वंशज आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले, सन्माननीय आमदार विजयबापू शिवतारे, राहुलजी कुल, विक्रमजी पाचपुते, सचिनजी पाटील, आपले भटक्या विमुक्तांचा वाघ म्हणून ज्याला ओळखतात ते गोपीचंदजी पडळकर, रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि ज्यांनी रामोशी, बेरड, बेडर सर्व समाजाला एकत्रित करून एक मोठा लढा उभारला ते आपले नेते दौलत नाना शितोळे. मंचावर उपस्थित वाल्मिकी गुरुपीठ कर्नाटकचे श्री श्री प्रसन्नानंदजी पुरी महास्वामी, प्रकाश शेठ धारीवाल, मोहनराव मदने, अंकुशराव जाधव, सन्माननीय आमचे सहकारी माजी आमदार संग्रामजी थोपटे, संजयजी जगताप, अशोकजी टेकवडे, बाबा जाधवराव, गणेश खोडे, शेखर वडणे, प्रताप पवार, प्रवीण भैया माने, हेमंत हरकरे, राहुलजी पाचरणे, हरिभाऊ लोळे, मयूर पाटील, आपले जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी, श्री संदीप सिंह गिल, श्री गजानन पाटील, श्री राजेंद्र रहाणे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम इंग्रजांच्या विरुद्ध क्रांतीची ज्योत पेटवणारे आद्य क्रांतिकारक हुतात्मा राजे उमाजी नाईक यांच्या चरणी मी या ठिकाणी वंदन करतो आणि नतमस्तक होतो. आपण सगळे लोक आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आलो आहोत.
आमचा रामोशी समाज, बेडर समाज, बेरड समाज, या समाजाचा इतिहास अतिशय स्वर्णिम अशा प्रकारचा इतिहास आहे. संस्कृतीचं संवर्धन करणारा, देव देश धर्माकरता लढणारा, निसर्गाचं संवर्धन करणारा, अशा प्रकारचा दराखोऱ्यांमध्ये राहणारा हा समाज, खऱ्या अर्थानं या रामोशी समाजाचं नातं तर प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांची आपल्याला पाहायला मिळतं. असे श्रीरामांचे वंशज असलेले आमचे रामोशी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्याचा उल्लेख झाला मगाशी आपण फिल्ममध्ये देखील बघितलं, मोठ्या प्रमाणात दख्खनच्या इतिहासामध्ये आमच्या रामोशी समाजाच्या वेगवेगळ्या राजांनी केलेलं कार्य हे अतिशय अतुलनीय अशा प्रकारचं कार्य आहे. पण त्याच सोबत जो इतिहास आपण बघितलेला आहे, गुलामगिरीनंतर त्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याकरता ज्यावेळी छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्रित करून त्या ठिकाणी मावळ्यांची फौज उभी केली आणि स्वराज्याचा झेंडा हा या ठिकाणी या मराठी भूमीमध्ये लावला, त्या स्वराज्याच्या झेंड्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या ज्या लोकांनी अतिशय मोलाचं योगदान दिलं त्यातले प्रमुख हे बहिर्जी नाईक होते. शत्रूच्या छावणीमध्ये अचूकपणे शिरणारे बहिर्जी नाईक, त्या ठिकाणी शत्रूची सगळी माहिती आणणारे बहिर्जी नाईक, आणि एकदा बहिर्जी नाईकांनी सगळी माहिती आणली की महाराज त्या ठिकाणी गनिमी कावाचा वापर करायचे आणि 5000 मावळ्यांनी लाखोची फौज त्या ठिकाणी समाप्त करून टाकायचे आणि स्वराज्याचा झेंडा त्या ठिकाणी लागायचा. त्या सगळ्याच्या पाठीशी महाराजांचा सर्वाधिक विश्वास असलेले बहिर्जी नाईक होते. आणि त्यांची ती गुप्तहेर पद्धत होती की ज्या पद्धतीमुळे स्वराज्याला सगळी माहिती आधीच मिळायची. आणि म्हणूनच बहिर्जी नाईकांना तिसरा डोळा म्हणून संबोधण्यात आलं. महाराजांचा डोळा, महाराजांचा कान हे बहिर्जी नाईक या ठिकाणी होते. आणि आमच्या रामोशी समाजावर महाराजांचा इतका विश्वास होता की अनेक किल्ले हे रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या किल्लेदारांना महाराजांनी सोपवून दिले होते. महाराजांना माहिती होतं हा रामोशी इतका प्रामाणिक आहे, जीव गेला तरी किल्ल्याचं दार कधी उघडणार नाही, गनिमाला कधी सामील होणार नाही. हा विश्वास छत्रपती शिवरायांचा आमच्या रामोशी समाजाच्या प्रती होता. आणि म्हणून स्वराज्याच्या लढाईमध्ये, देव देश आणि धर्माच्या लढाईमध्ये अग्रसर राहिलेला समाज आमचा रामोशी, बेडर, बेरड समाज हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर मराठेशाही ज्यावेळी हळूहळू त्या ठिकाणी कमजोर झाली आणि इंग्रजांचं राज्य उभं राहायला लागलं, या देशामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपली पाळं मुळं खालपर्यंत नेली. त्यावेळी खऱ्या अर्थानं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पहिला विरोध या भारतामध्ये कोणी केला असेल तर त्या व्यक्तीचं नाव होतं राजे उमाजी नाईक. आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईकांनी हा निर्णय घेतला की या देशामध्ये परकीयांचं राज्य चालू देणार नाही. जे स्वराज्य छत्रपती शिवरायांनी उभं केलं ते स्वराज्य परत मिळवण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्या लोकांना पारतंत्र्यात ठेवायचं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी स्वर्गीय उमाजी नाईकांनी, राजे उमाजी नाईकांनी खऱ्या अर्थानं एक सेना तयार केली आणि त्या सेनेने इंग्रजांना अशा प्रकारे सळो की पळो करून सोडलं. 1820 साली रॉबर्ट नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याने एक पत्र
ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रजाच्या सरकारला त्या ठिकाणी लिहिलं आणि त्यात तो म्हणतो उमाजी रामोशी समाज, उमाजींचा रामोशी समाज हा इंग्रजांच्या विरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनता त्यांना मदत करीत असून कुणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजींसारखं राज्य तर स्थापन करणार नाही ना. अशा प्रकारचं पत्र हे इतिहासामध्ये उपलब्ध आहे जे खऱ्या अर्थानं त्या रॉबर्टने लिहिलं होतं. आणि मॅकॅन्टॉस सारखा अधिकारी, ज्या मॅकॅन्टॉसने खूप मोठ्या प्रमाणात इतिहास लिहून ठेवलाय, तो मॅकॅन्टॉस म्हणतो उमाजी पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. त्याला जर फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता. अशा प्रकारे मॅकॅन्टॉसने राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल लिहून ठेवलेला आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं 22 जुलै 1826 ला याच जेजुरीच्या कडे पठार भागामध्ये उमाजी राजे नाईकांचा राज्याभिषेक झाला आणि त्या राज्याभिषेकानंतर या राजाने 6 वर्ष इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. इंग्रजांना जळी स्थळी काष्टी पाषाणी उमाजी राजेच दिसायचे आणि इंग्रजांच्या जाचातनं स्वतःचं स्वतंत्र राज्य तर त्यांनी तयार केलंच, पण एक उत्तम प्रशासकासारखे आज्ञापत्र त्यांनी तयार केले. कारण त्यापूर्वी 1817 साली ज्यावेळी इंग्रजांच्या कैदेमध्ये ते होते त्या काळामध्ये त्यांनी लिहायला आणि वाचायला शिकून घेतलं आणि त्यानंतर राजे झाल्यानंतर स्वतःच्या हाताने आज्ञापत्र तयार केली आणि त्या आज्ञापत्राच्या माध्यमातून कुठल्याही गरीबावर अन्याय होणार नाही, कुठल्याही धार्मिक पूजेमध्ये व्यवधान येणार नाही आणि कोणीही कोणावर अत्याचार करू शकणार नाही. अशा प्रकारची आज्ञापत्र तयार करणारे राजे उमाजी नाईक त्या ठिकाणी होते. आणि म्हणूनच एक उत्तम प्रशासक म्हणून समाजातनं मोठ्या प्रमाणात त्यांना समर्थन मिळायला लागलं. इंग्रज इतके घाबरले होते की त्या काळामध्ये 1830 साली इंग्रजांनी त्यांच्यावर 10,000 रुपयाचा एक पुरस्कार ठेवला की राजे उमाजी नाईक यांची खबर देऊन जो पकडून देईल त्याला 10,000 रुपये. तेव्हाचे 10,000 रुपये म्हणजे आताचे किती कोटी रुपये याचा आपण हिशोबच लावू शकत नाही. शेकडो कोटी रुपये आजचे. म्हणजे तुम्ही विचार करा इंग्रज राजे उमाजी नाईकांना किती घाबरले होते की त्यांनी त्या काळात सर्वाधिक त्या ठिकाणी इनाम जर कोणावर लावला असेल तर तो उमाजी नाईकांवर लावला. इंग्रजांची अवकात नव्हती उमाजी नाईकांना पकडायची, पण दुर्दैवाने काही लोकांनी फितुरी केली. बघा स्वराज्याच्या इतिहासामध्ये छत्रपती संभाजी राजेंनाही कोणी कधी पकडू शकलं नसतं. अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तशा छत्रपती संभाजी महाराजांनाही कोणी पकडू शकलं नसतं, पण फितुरी झाली. तशीच फितुरी राजे उमाजी नाईकांच्या बद्दलही झाली आणि राजे उमाजी नाईकांना त्या ठिकाणी पकडण्यात आलं. आणि इंग्रजांनी निर्णय घेतला की या रामोशी समाजाला, बेरड समाजाला, बेडर समाजाला आणि या भटक्या विमुक्तांना या ठिकाणी शांत करायचं असेल तर राजे उमाजी नाईकांना जाहीर फाशी दिली पाहिजे. त्यातनं यांचा उत्साह कमी होईल, यांचं तेज कमी होईल. त्या ठिकाणी कुठेतरी हे घाबरतील आणि म्हणून भर रस्त्यावर राजे उमाजी नाईकांना फाशी देण्यात आली. पण त्या फाशीने आमचा बेरड समाज, बेडर समाज, रामोशी समाज थांबला नाही. त्यानंतरही ही लढाई अशीच त्यांनी सुरू ठेवली. बंधू भगिनींनो, या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आमच्या आदिवासी समाजाने आणि आमच्या भटक्या विमुक्तांनी
या ठिकाणी जे योगदान दिलेलं आहे, दुर्दैवाने आपल्या इतिहासाने हे योगदान कधीच लिहून ठेवलं नाही. आमच्या या समाजाच्या योगदानाला कधीच पुढच्या पिढीपर्यंत पोचू दिलं नाही. आणि इंग्रजांच्या तरी लक्षात आलं होतं की हे समाज असेच या ठिकाणी तेजस्वी राहिले तर आपण या भारतामध्ये राज्य करू शकत नाही. या समाजाचं तेज नष्ट करा, या समाजाची लढवय्यी वृत्ती नष्ट करा, यांची विजिगीषू वृत्ती नष्ट करा. आणि म्हणून इंग्रजांनी क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट त्या ठिकाणी तयार केला आणि या सगळ्या समाजांना गुन्हेगारी समाज म्हणून त्या ठिकाणी त्या कायद्याच्या माध्यमातून घोषित केलं. ते याकरता घोषित केलं नव्हतं की हा समाज गुन्हेगारी करत होता, ते याकरता केलं होतं की इंग्रजांना माहिती होतं यांना जर दाबलं नाही तर भारतावर राज्य करता येत नाही. आणि म्हणून यांना गुन्हेगारी समाज करा, यांना शिक्षणापासनं वंचित करा, यांना संस्कृतीपासनं वंचित करा, यांना परंपरांपासनं वंचित करा, यांना अशा प्रकारे दाबा की ज्यातनं हा समाज कुठेतरी दबला जाईल, पिचला जाईल आणि लढणं सोडून देईल. आणि म्हणून जवळजवळ 80 वर्ष आमचा हा समाज गुन्हेगारी समाज म्हणून त्या ठिकाणी मागे पडला. आणि म्हणूनच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील 5 वर्षापर्यंत आम्हाला गुन्हेगारी समाज म्हणूनच त्या ठिकाणी मानलं गेलं. पण त्यानंतर गुन्हेगारी समाजाचा शिक्का आमच्या माथ्यावरनं पुसला गेला. पण 80 वर्षाच्या या सामाजिक दबावामुळे, या सांस्कृतिक दबावामुळे, या शैक्षणिक वंचिततेमुळे समाज कुठेतरी मागे पडला. दऱ्याखोऱ्यांमध्ये, कडे कपाऱ्यांवर, जंगलामध्ये वावर करत असताना समाजाचं तेज हे कुठेतरी भंग पावलं. आणि म्हणूनच आज आवश्यकता आहे पुन्हा एकदा आमच्या या समाजाला तेच राजे उमाजी नायकांचं तेज परत करायची. आणि म्हणूनच आज आपल्या सरकारने हा जो प्रयत्न सुरू केलेला आहे तो हाच प्रयत्न आहे की आमच्या रामोशी, बेडर, बेरड समाजाला त्यांच्या इतिहासाची आठवण करून द्यायची, त्यांच्या शौर्याची आठवण करून द्यायची आणि पुन्हा एकदा या समाजाला देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक प्रवाहामध्ये मुख्य धारेमध्ये आणायचं. मी दौलत नाना शितोळे तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही एक अतिशय चांगल्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी उभं केलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या संघटना असतील, मदनेजी असतील, जाधवजी असतील, MM नाना असतील, सगळे लोक हे एकत्रित झाले आणि सगळ्यांनी मिळून हा निर्णय केला की आता आमच्या समाजाला आम्ही मागे राहू देणार नाही. तर ज्या प्रकारे राजे उमाजी नायकांनी या समाजाला एक अभिमान दिला होता, एक स्वाभिमान दिला होता, तशाच प्रकारचा स्वाभिमानी समाज आम्ही उभा करू. आणि ज्यावेळी रामोशी समाजाच्या, बेरड समाजाच्या, बेडर समाजाच्या आमच्या नेत्यांनी आम्हाला हाक दिली, त्यांच्या हाकेला आम्ही प्रतिसाद दिला आणि सांगितलं काळजी करू नका, सरकार तुमच्या पाठीशी ताकदीनं उभं राहील. बंधू भगिनींनो, आम्ही या ठिकाणी स्मारक करायचा निर्णय घेतला आणि राजे उमाजी नाईक यांची जयंती ही साजरी करण्याचा निर्णय घेतला. ही केवळ जयंती पुरतं नाहीये, तर या निमित्ताने समाजाला एकत्रित करून समाजाचा इतिहास हा पुन्हा रोपित करायचा. समाजाला हे सांगायचं, अरे तुम्ही कोण आहात हे लक्षात ठेवा, तुम्हाला असं मागे राहून चालणार नाही. या ठिकाणी इंग्रजांच्या कुटील डावामुळे तुम्ही मागे राहिला असाल, पण आता मागे राहता कामा नये. आता येणाऱ्या पिढ्या या आमच्या पिढ्या पुढेच जाणार आहेत, आमच्या पिढ्यांना कोणी थांबवू शकत नाही. हे सांगण्याकरता खऱ्या अर्थानं हे कार्यक्रम आपण हातामध्ये घेतले आहेत. आणि म्हणूनच राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ हे आपण सुरू केलं आहे. आणि आता मला सांगताना नाना आनंद वाटतो
मागच्याच कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय केला, आता 2 लाख पर्यंतच्या कर्जाला कोणतंही तारण लागणार नाही, बिना तारणाचं कर्ज मिळेल आणि 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज आमच्या रामोशी तरुणांना त्या ठिकाणी देण्यात येईल. महामंडळाचे व्यवस्थापक या ठिकाणी आहेत, त्यांना मी सूचना करतो, शेवटी समाजामध्ये जागृती कमी आहे, नेते फिरतायत, पण तुम्ही देखील स्वतः समाजातले तरुण हुडकून काढा, त्या तरुणांना प्रशिक्षणाच्या योजना सुरू करा, त्या प्रशिक्षणानंतर त्यांना कर्ज द्या आणि त्यांना आपल्या पायावर उभं करा. नोकऱ्या मागणारे नाही, नोकऱ्या देणारे रामोशी तरुण या महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला घडवायचे आहेत. खरं म्हणजे या तरुणाईच्या हातामध्ये खूप ताकद आहे, क्षमता आहे, त्याला योग्य वाट आपल्याला मिळवून द्यायची आहे. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, एकीकडे महामंडळ आहे, दुसरीकडे या ठिकाणी महाज्योती सारखी आपली संस्था आहे, ज्या संस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांकरता मोठ्या प्रमाणात आपलं काम चाललेलं आहे. पण मला एक गोष्ट या निमित्ताने सांगायची आहे, आमचा रामोशी समाज छत्रपती शिवरायांनी गडांची जबाबदारी त्यांच्यावर दिली होती, सुरक्षेची जबाबदारी दिली होती, पारंपरिक पद्धतीने तो सुरक्षा करतोय. आणि म्हणून आपल्या आर्थिक विकास महामंडळाने आणि सारथीने मिळून एक प्रशिक्षणाची योजना तयार करायची, जे प्रशिक्षण आमच्या रामोशी, बेरड आणि बेडर समाजाकरता त्यांना पोलीस भरतीमध्ये जास्तीत जास्त प्रशिक्षण मिळेल याकरता ही योजना तयार करायची, ज्या माध्यमातून प्रशिक्षित होऊन आमच्या पोलीस भरतीमध्ये आमच्या रामोशी, बेरड आणि बेडर समाजाचे जास्तीत जास्त तरुण आणि तरुणी देखील त्या ठिकाणी गेल्या पाहिजेत. याकरता एक नवीन योजना येत्या काळामध्ये आपण सुरू करू आणि त्यातनं निश्चितपणे हे कार्य आपण पुढे नेऊ. आमचे गोपीचंदजी पडळकर भटक्या विमुक्तांकरता, ओबीसी करता लढा देत असतात. आणि मगाशी बाबा राजेंनी सांगितलं, आमच्या सरकारची नीती पक्की आहे, एकाचं काढून दुसऱ्याला द्यायचं नाही. आमच्या सरकारची नीती पक्की आहे, 2 समाजाला भिडवायचं नाही. अरे इंग्रजांची नीती हीच तर होती, इंग्रजांनी आपल्या समाजाला त्या ठिकाणी एकमेकाशी त्या ठिकाणी झुंजवत ठेवलं, या समाजाला विभाजित ठेवलं आणि म्हणून इंग्रजांनी राज्य केलं. आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन राज्य करायचं आहे, त्यामुळे याचं काढायचं त्याला द्यायचं ही नीती आमची नाही. आणि म्हणून परवा मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होणार नाही याला आम्ही प्राधान्य दिलं आणि तशाच प्रकारचा निर्णय आम्ही केला. आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे, विशेषतः मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं शासन नव्हतं. मराठवाड्यामध्ये 1948 पर्यंत निजामाचं शासन होतं. त्यामुळे मराठवाड्यामध्ये एखाद्याला जर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे असेल तर इंग्रजांचे रेकॉर्ड नाही आहेत. महाराष्ट्राच्या इतर सगळ्या भागामध्ये आपण जर एखाद्याला जातीचं प्रमाणपत्र पाहिजे तर इंग्रजकालीन रेकॉर्ड उपलब्ध आहे, तो रेकॉर्ड काढतो आणि त्या आपल्या जातीप्रमाणे तो प्रमाणपत्र मिळवतो. पण मराठवाड्यात ते मिळत नव्हतं, कारण मराठवाड्याचे सगळे रेकॉर्ड हे हैदराबाद गॅझेटमध्ये होते. आणि म्हणून आपण इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून हैदराबादचे गॅझेटमधले रेकॉर्ड चालतील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे, सरसकट सर्टिफिकेट नाही. नोंद असलेल्यालाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळण्याच्या संदर्भात सोपी कार्यपद्धती आपण केली. यामुळे मराठा समाजाचा खरी नोंद असलेला जो व्यक्ती आहे तो वंचित राहणार नाही, त्याला त्याचा फायदा होणार आहे. पण त्याच वेळी ओबीसी समाजाच्या ताटातलं
कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही आणि म्हणून हा निर्णय असा आहे की या निर्णयामुळे मराठा समाजाचं तर हित झालं आहे, पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेलं नाही. आणि मी या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे, काहीही झालं तरी ओबीसीचं अहित आम्ही होऊ देणार नाही. ओबीसीचं मंत्रालय तयार करणारं हे सरकार आहे, महाज्योती तयार करणारं हे सरकार आहे, ओबीसीची महामंडळं सक्षम करणारं हे सरकार आहे, 13 वेगवेगळी महामंडळं तयार करणारं हे सरकार आहे, ओबीसी करता परदेशी शिष्यवृत्ती देणारं हे सरकार आहे, ओबीसी करता फी प्रतिपूर्ती करणारं हे सरकार आहे, ओबीसी करता 42 हॉस्टेल तयार करणारं हे सरकार आहे, ओबीसी करता प्रशिक्षणाच्या योजना तयार करणारं हे सरकार आहे. याचं कारण आम्हाला हे माहिती आहे की जोपर्यंत छत्रपती शिवरायांसोबत लढणाऱ्या 18 पगड जातींना आम्ही मुख्यधारेमध्ये आणणार नाही, तोपर्यंत शिवकार्य कधीच पूर्ण होऊ शकत नाही. ओबीसींचा त्या ठिकाणी उत्थान, ओबीसींचा विकास म्हणजे शिवकार्य आहे आणि ते शिवकार्य केल्याशिवाय हे सरकार कधीच थांबणार नाही. आणि म्हणून कोणीही मनात शंका आणू नका, आम्ही दबावापोटी काम करत नाही, आम्ही समाजाच्या प्रेमापोटी काम करतो. त्यामुळे कुठलाही समाज मागण्या घेऊन आल्यानंतर त्या समाजाच्या योग्य मागण्या या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम हे आमचं सरकार यापुढेही करेल. आणि दौलत नाना, काळजी करू नका, तुम्ही संकोच करत होतात, तुम्ही म्हणत होतात मागण्या तर अनेक झाल्या पण अजून मागण्या आहेत. समाजाच्या मागण्या कधी संपत नसतात, त्या एक संपली की दुसरी मागणी मागायची असते आणि तुम्ही मागत राहा आणि आम्ही देत राहू. आणि आम्ही का देऊ माहिती आहे, तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणून देऊ शकतो. त्यामुळे आम्ही काही आमच्या पदरचं देत नाही, आमच्या खिशातलं देत नाही. आम्हाला तुम्ही देण्याचा अधिकार दिला म्हणून जे तुमचं आहे ते तुम्हाला आम्ही देतो आहे. त्यामुळे तुम्ही मागत राहा, जेवढी क्षमता असेल तेवढ्या क्षमतेनं देत राहू. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला, ज्या मार्गावर राजे उमाजी नाईक देखील चालले, त्याच मार्गाने 18 पगड जातींना सोबत घेऊन या महाराष्ट्रातल्या दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, ओबीसी, मराठा, अल्पसंख्याक सगळ्यांना सोबत घेऊन आमचं राज्य हे पुढे जात राहील, हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.